रोजच्या धकाधकीच्या आयुष्याचा तुम्हाला कंटाळा आलाय। रोजची तीच धावपळ, वर्दळ, कर्कश हॉर्न, ऑफिसमध्ये सध्या मार्च एंडची लगबग सुरू आहे आणि तुम्हाला वाटतंय की कुठंतरी आपण निसर्गरम्य ठिकाणी एखादा दुसरा दिवस जावं, पक्ष्यांच्या सानिध्यात, निसर्गाच्या कुशीत एखादा दिवस घालवावा, पक्ष्यांचं निरीक्षण करावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। अशी एक जागा मला माहिती आहे ज्या ठिकाणी तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वेळ घालवू शकता, तेही निसर्गाच्या सानिध्यात, पक्ष्यांचं निरीक्षण करत, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत। सांगतो, पण तत्पूर्वी एक विनंती, जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। तुम्हाला बर्ड हाईड ही संकल्पना माहिती आहे का? असेल तर उत्तम, नसेल तर ज्यांना माहिती नाही त्यांनी काळजी करायचं कारण नाही, मी तुम्हाला सांगतो। बर्ड हाईड म्हणजे एक अशी रचना असते की ज्याच्यामध्ये बसून तुम्ही पक्ष्यांचं निरीक्षण करू शकता, त्यांचा अभ्यास करू शकता आणि छायाचित्रणसुद्धा करू शकता। बर्ड हाईड प्रामुख्याने दलदलीच्या ठिकाणी किंवा खोल जंगलातल्या एखाद्या पाणवठ्याच्या ठिकाणी तयार केली जाते। म्हणजे अशा ठिकाणी जिथं पक्षी आपलं अन्न शोधण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी येतील आणि मग पक्षी निरीक्षक किंवा छायाचित्रक त्यांचं छायाचित्रण करू शकतील किंवा अभ्यास करू शकतील। नक्की कशी असते ही बर्ड हाईड, चला जाणून घेऊया आपण। आज आपण भेट देणार आहोत एका बर्ड हाईडला, जी स्थित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पांगरड या निसर्गरम्य गावातील जंगलात। चला तर मग बघूया बर्ड हाईड आणि तिथले पक्षी। हाईडला भेट देण्यापूर्वी आंब्याचे पाणी पांगरड ही बर्ड हाईड नेमकी कशी आणि कधी सुरू झाली याविषयी जाणून घेऊया डॉक्टर गणेश मरगज यांच्याकडून। नमस्कार। आंब्याचं पाणी बर्ड हाईड याची सुरुवात कशी झाली? तर 2018 साली मी माझ्या गावी पांगरड या ठिकाणी गेलो होतो। तेव्हा माझे शेजारचे पप्पू डोंगरे सावंत हे मला म्हणाले की आपल्या घरापासून जवळच आंब्याचं पाणी नावाचं एक ठिकाण आहे आणि तिथे पाणवठा आहे आणि या पाणवठ्यावरती अनेक प्रकारचे पक्षी येतात, तर आपण एकदा बघायला जाऊया। मी रामनवमीच्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये पांगरड येथे गेलो असताना सकाळी 7 वाजता जाऊन या ठिकाणी बसलो आणि मी त्या ठिकाणाचं निरीक्षण केलं। त्यामुळे मला असं आढळून आलं की तिथे अनेक प्रकारचे पक्षी येत आहेत, ज्यामध्ये ग्रे हेडेड बुलबुल आहे, येलो ब्रोड बुलबुल आहे, फ्लेम थ्रोटेड बुलबुल आहे, रॅकेटल रॉंगो आहे, जिथे स्किमिटर बॅबलर नावाचा पक्षी येतो। अनेक प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी मला दिसायला लागले आणि हे बघितल्यानंतर आम्ही 2 तास पक्षी निरीक्षण झाल्यानंतर खाली आलो आणि संध्याकाळी मी सावंतवाडीत गेल्यानंतर प्राध्यापक धीरेंद्र हुडीकर व वन अधिकारी श्री सुभाष पुराणे यांना मी सांगितलं की पांगरड ह्या ठिकाणी अशी एक सुंदर जागा आहे जिथे अनेक प्रकारचे पक्ष्यांचं निरीक्षण केलं आहे, तर आपण येत्या रविवारी जाऊया। त्यानुसार आम्ही येणाऱ्या रविवारी आम्ही तिघे मिळून पांगरड या ठिकाणी गेलो आणि जाऊन त्या आंब्याचं पाणी या ठिकाणी बसल्यानंतर आम्ही तिथे बघितलं तर ओरिएंटल डॉर्क किंगफिशर हा आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये त्या हाईट जागेवरती दिसला। त्याच्यासोबतच ग्रे हेडेड बुलबुल जो एंडेमिक बर्ड आहे वेस्टर्न घाटमधला, तोही दिसला आणि आमच्या असं लक्षात आलं की ही अतिशय सुंदर जागा आहे आणि या जागेवरती आपण जर एखादं हाईड तयार केली तर निश्चितच आम्हाला तिथे व्यवस्थित बसता येईल आणि पक्षी निरीक्षण करता येईल। आणि त्यानुसार 2018 सालापासून ही पांगरडची बर्ड हाईड आम्ही सुरू केली आणि आता गेली जवळजवळ 7 वर्ष ही हाईड या ठिकाणी चालू आहे आणि या हाईडला व्हिजिट करण्यासाठी भारतातल्या अनेक भागातून पक्षी निरीक्षक येत असतात, पक्ष्यांची फोटोग्राफी करतात आणि पश्चिम घाटातल्या आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही अतिशय उत्तम जागा आहे जिथे दिवसभर बसून आपण पक्ष्यांचं निरीक्षण करू शकतो। जेवणाची, नाश्त्याची अतिशय सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि इथे आलेला जो पक्षी पर्यटक आहे किंवा जो फोटोग्राफी करणारा जो छायाचित्रकार आहे, तर हे सर्वांना आनंद देणारी ही जागा आहे। धन्यवाद। मरगज सरांच्या घराजवळ गाडी लावल्यानंतर तिथून पुढची वाट आपल्याला पायी जावं लागतं। सुरुवातीची वाट ही काहीशी अरुंद आणि दुतर्फा उंच झाडांनी सावली धरलेली अशी आहे।
हाईडला जायच्या पायवाटेवर बऱ्याच ठिकाणी फाटे फुटलेले आहेत. त्यामुळे रस्ता चुकू नये यासाठी हाईडच्या वाटेवरती पांढऱ्या रंगाच्या खुणा केलेल्या आढळून येतात. न थांबता 15 ते 20 मिनिटाचा रस्ता पार केल्यानंतर आपण शेवटी आपल्या इच्छित स्थळी म्हणजेच हाईडच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. गाड्यांची वर्दळ नाही, कर्णकर्कश हॉर्नचा आवाज नाही, मोबाईलला नेटवर्कही नाही. या ठिकाणी अख्खा दिवस घालवायचा या विचारानं मी अगदी उत्साही झालो. मघाशी मरगद सरांनी उल्लेख केलेलं आंब्याचं पाणी ते हेच. मरगद सरांचं घर सोडल्यापासून ते पुढच्या 15 ते 20 मिनिटांच्या वाटेवरती आम्हाला वाटेत पाण्याचं टिपूसही कुठं दिसलं नाही. आजूबाजूला कुठंच पाणी नसल्यामुळं आंब्याच्या पाण्यावरती पक्षी आंघोळीसाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असावेत. आणि या पाण्याच्या समोरच आहे आपली हाईड. हाईडमध्ये बसल्यानंतर आम्हाला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. अत्यंत देखणा असा स्वर्गीय नर्तक हा पक्षी पाण्यावरती आला आणि त्याच्या मागोमाग इतर पक्षीसुद्धा एकामागून एक असे दाखल झाले. गुड आफ्टरनून. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आपण पांगरड बर्ड हाईडमध्ये आहोत. आणि आतापर्यंत अगदी जबरदस्त सायटिंग झालेलं आहे. बरेच पक्षी आम्ही पाहिले आहेत, फोटो काढले आहेत, व्हिडिओ केले आहेत. त्याच्यापैकी काहींची नावं मी तुम्हाला सांगतो. स्वर्गीय नर्तक म्हणजेच इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर, त्याच्याबरोबर ऑरेंज हेडेड थ्रश, मलबार विस्लिंग थ्रश, इंडियन ब्लू रॉबिनची फिमेल, त्याचबरोबर आणखी काही जे तुम्हाला आता इथं पुढं मी या व्हिडिओमध्येच व्हिडिओ आणि फोटोज दाखवेन. अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही आता इथं येताना खाण्यासाठी नाश्ता घेऊन आलेलो आहोत, काही लाईट समथिंग. पण तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला जर यायचं असेल तर नाश्ता आणलाच पाहिजे असं काही नाही आहे. इथं जेवणाची सोय केली जाते. इथं या हाईडमध्येच तुम्हाला जेवण पोच केलं जातं, त्यामुळं तुम्ही इथं जेवू शकता. पण एकंदरीत अनुभव हा इथला इतका जबरदस्त आहे. नाही म्हणाला गरमी थोडीफार आहे, पण ठीक आहे, म्हणजे इतका काही त्रास नाही आहे त्याचा. पण एकंदरीत अनुभव फार जबरदस्त आहे. आणि एक जो थ्रिल असतो, कुठं काय खुसफुसलं की कोण येतं कोण आहे, तर ती मजा वेगळी आहे. तिबोटी खंड्याला पाहताच आम्ही अगदी खुश झालो आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही.
तुरेवाला ससाणा म्हणजेच क्रेस्टेड गोशॉक हा शिकारी पक्षी जसा पाण्यावर आला तसं त्याच्या भीतीनं इतर पक्षी आजूबाजूच्या झाडीत अदृश्य होऊन गेले. गुड इव्हनिंग. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता बर्ड हाईड सोडून परतीचा प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे. खरं सांगायचं तर इथं इतकी मजा आलेली आहे. जवळजवळ 17 प्रकारचे पक्षी आम्ही पाहिलेले आहेत. त्यापैकी काहींचे फोटो मिळाले आहेत, व्हिडिओ मिळाले आहेत. संपूर्ण ही जी लिस्ट आहे आज इथं झालेलं सायटिंग, तर ती लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे, तर ती तुम्ही तिथं बघू शकता. अजून एक गोष्ट म्हणजे जसं सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्हाला जर पक्षी निरीक्षण करायची आवड आहे किंवा जंगलात थांबावंसं वाटतं आहे, कुठंतरी निवांत जिथं रेंज नाही आहे, गाड्यांचे आवाज नाही आहेत, वर्दळ नाही आहे, हॉर्नचा कर्कश आवाज नाही आहे, तर मला वाटतं तुम्ही एक वेळ पांगरड बर्ड हाईडला भेट दिली पाहिजे. तर जे लोक इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी बर्ड हाईडचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. इन केस तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करावासा वाटला तरीसुद्धा तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. एवढी मजा आल्यानंतर खरं तर असं वाटतं की दिवस आणखी थोडासा मोठा असता तर बरं झालं असतं, अजून 2-1 तास असते तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, आपण पुन्हा एकदा येऊ हीच मजा अनुभवण्यासाठी. तर तोपर्यंत बाय बाय.